इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. त्या ठिकाणी पाणीचा स्तर वाढलेला आहे, जलस्तर वाढलेला आहे, याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्याकडे कश्यपी आणि गौतमी गोदावरी या दोन धरणामध्ये आपल्या गंगापूर धरणामध्ये पाणी येतोय. कश्यपी धरण आता 61% भरलेलं आहे आणि गौतमी गोदावरी जो आहे ते आता ऑलमोस्ट 97% भरलेला आहे. ये जो गौतमी गोदावरी धरण आहे तिथून गंगापूर धरणकडे 3000 क्युसेक्स पाणी आपण सोडतोय. त्याच्याशिवाय काही फ्री कॅचमेंटमध्ये गंगापूर धरणमध्ये पाणी येत आहे. मागच्या 24 तासाचा अगर विचार केला तर 16 से 82 MCFT म्हणजे पाणी एवढा आपल्याकडे गौतमी म्हणजे गंगापूर धरणमध्ये आलेलं आहे. याच्यामध्ये अगर आपण म्हणजे नाशिककडे अगर आपण विचार केला तो आत्ता त्या ठिकाणी 12,600 क्युसेक्स पाणी त्याच्यामध्ये सोडण्यात येत आहे. नाशिक आणि गंगापूर धरणमध्ये जो पाणीचा प्रवाह आहे त्याला साधारणतः 5 तास वेळ लागतो. सकाळी 9:30 वाजता पाणी सोडणं सुरू करण्यात आलं होतं. पहिल्या टप्प्यामध्ये 3000 क्युसेक्स, त्याच्यानंतर 1,000 क्युसेक्सनी प्रत्येक एक तास वाढवण्यात आला. आता 12,600 क्युसेक्सनी आपण मेंटेन करतोय आणि ते 12,600 क्युसेक्स जेवढं इनफ्लोईंग आहे त्याला तेवढा आउटफ्लोईंग आपण मेंटेन करतोय. कारण हे आहे की गंगापूर धरण जो आहे ते जवळपास 97%नी भरून गेलेलं आहे. आता फ्री कॅचमेंट जो आहे नाशिक आणि गंगापूर धरणाच्या परिसरमध्ये, नाशिक शहरामध्ये विभिन्न नाला आणि छोटे नदीच्या माध्यमातून जो होलकर ब्रिजमध्ये जो पाणीचा लेवल येतोय ते अबाउट 11,000 म्हणजे ते अबाउट 6-7 क्युसेक्सनी आपल्याला दिसून येतोय. आणि या सगळ्याचा अगर विचार केला आत्ताच्या क्षणी म्हणजे 3 वाजताचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये 17,390 एवढं म्हणजे क्युसेक्स पाणी होलकर ब्रिजमध्ये जात होता. आपला जो इशाराच्या पातळी आहे ते 13,045 क्युसेक्स आहे आणि म्हणजे जो धोकाच्या पातळी आपण म्हणतो ते 19,079 क्युसेक्स म्हणजे ते धोका निर्माण होतो. 19,079 क्युसेक्स पेक्षा अगर पाणी वाढलं तर ते आपला जो सराफ बाजार आहे नाशिकमध्ये तिथून पाणी भरणं सुरू होतं आणि त्याच्यानंतर राम सेतू व इतर जो आपले तिकडे जो ब्रिजेस आहे ते पाणी खाली जातं. तर या गोष्टीच्या लक्षात घेता नाशिक महानगरपालिका, नाशिक शहर पोलीस आणि जो स्थानिक महसूल प्रशासन आहे तीनों विभागाचे विद्यमान आणि त्यांच्या अंतर्गत असलेले फायर डिपार्टमेंट असेल, आरोग्य विभाग असेल, जो आपला धोकादायक लो लाईंग एरियाज आहे ते काही झोपडपट्टीचा भाग असेल या रामकुंड परिसराचा सराफ बाजार असेल त्या ठिकाणी ते पाणीच्या म्हणजे याचा अंदाज घेता त्या ठिकाणी लोकांना शिफ्ट करण्याचे काम ते करत आहे. हे जो 12,600 क्युसेक्स पाणी जो आता 2 वाजता सोडण्यात आला होता ते साधारणतः 6-6:30 वाजता के आसपास म्हणजे होलकर ब्रिज पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. 11,400 एवढा फ्री कॅचमेंटमध्ये पाणी होता. तो या दोनोला अगर आपण मॅच केला तर ऑलमोस्ट 24,000 क्युसेक्सनी पाणी त्या ठिकाणी येणार आहे आणि धोक्याची पातळी 19,079 क्युसेक्स आहे. तर याच्यामुळे ऑलमोस्ट 3 म्हणजे वैसे 1 फुटाच्या हेड त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे, परंतु आपण खबरदारी म्हणून 3 से 4 फूट पर्यंतच्या जेवढे बिल्डिंग्स, अपार्टमेंट्स, हाऊसिंग सोसायटीज, बाजार आहे त्या सगळ्याला बंद करून तिथून आपण लोकांना शिफ्ट करण्याचे सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. शहराच्या इतिहासामध्ये सर्वाधिक 62,000 क्युसेक्स पर्यंत पण पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि मागच्या 25 वर्षमध्ये 42,000 क्युसेक्स 2008 मध्ये आय थिंक 42,000 क्युसेक्स पर्यंत पण सोडण्यात आलंय. परंतु तेवढ्या चिंताजनक परिस्थिती अगर नसले तरी त्या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. मी सर्व लोकांना या ठिकाणी सन्माननीय महापौर मॅडम असतील, आदरणीय पोलीस आयुक्त महोदय असतील, विभागीय आयुक्त सर असतील, तर सर्वांनी विनंती केली आहे त्या भागमध्ये जो भाग फ्लड प्रोन एरियामध्ये येतो गोदावरीच्या पात्रामध्ये आणि काही जो छोटे नदी आणि नाले आहेत त्याचे परिसरमध्ये की आपण ताबडतोब तिथून इव्हॅक्युएट व्हा आणि ज्यापर्यंत धोका टळत नाही त्यापर्यंत आपण तिथून बाहेर राहावं. तर माझी सर्वांना विनंती राहील की आज ये जो धोक्याचे इशारे आहेत ते साधारण 4:30-5 वाजेपासून सुरू होणार आहे आणि जो रात्री अगर पाऊस थांबला तो म्हणजे ते रात्री 3-4-5 तासमध्ये ते व्यवस्थित पाणी खाली जाईल. परंतु अगर पाऊस नाही थांबला तर ते राहणार आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे की पाऊस
आज दुपारी 3 वाजेपासून काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे, परंतु कुठल्याही प्रकारचे कुठल्याही व्यक्तींचे जीव धोक्यात येऊ नये म्हणून आपण विशेष दक्षता घेतोय. NCN न्यूजसाठी रोहन धनी, नाशिक.